तर शेतकऱ्याच्या काय खूप मोठ्या अडचणी नसतात, फक्त त्याचं कोणीतरी फॉलोअप घेतलं पाहिजे, ते काम कम्प्लीट झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमचं 12 वाजेपर्यंत लाईट तुम्हाला पोहोचवेल, ते कशी करायची मी बघते. 12 एकदा 3 वाजता त्यांना लाईट पोहोचली आणि अशा माध्यमातून एका फोनवर काम कसं करायचं हे आमच्या काकाकडून शिकलेले. नेमक्या कोणत्या अडचणी आहेत ज्या की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवू इच्छिता? रोड झाले, आता सोलापूर हायवे झाला, मुंबई हायवे, बेंगलोर हायवे, समृद्धी हायवे, एवढे मोठे हायवे आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जायसाठीच रस्ता नाही. त्या हायवेचं काय करणार शेतकरी? तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना, जनतेला 1-2 बकेट पाणी रोजचं लागतं, ते तुम्ही पोच करू शकता का? तुमचे एवढे जे आहे त्याला काय म्हणतो? प्रत्येक गावात आता काही लोक टॉयलेटला ते लवड्यावर जातं, त्याच्यावर जातं. म्हणजे शौचालय कसं आपण बांधले पाहिजे, प्रत्येक गावात 5-5 10 तरी शासनाची शौचालय पाहिजे. ह्या अडचणी मला माहिती आहे, त्यांच्या अडचणी ते मला सांगू शकतात. एखादं ज्येष्ठ नेता झालं, राष्ट्रीय नेता झालं, तो आला त्याचे जमक काय रामराम शामशाम करताना त्याला अडचणी सांगू नाही शकत आपली, ते तू सोडवणार कसा? मग तुम्ही रोजगार निर्मिती तुमच्या गावातल्या, तुमच्या मतदारसंघातल्या तरुणांसाठी निर्मित करण्यासाठी काही पाऊल उचलणार आहेत का? पाऊलं उचलण्यापेक्षा उचललेले आम्ही. त्याचा 3 वर्ष झालं आम्ही रोज ॲग्री प्लांट उभा केला, कारखाना उभा केला. त्या माध्यमातून आमच्या भागातील 400-500 मुलं म्हणा, युवा पिढी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा, ज्यांना माहिती आहे पण काम नाही, रोजगार नाही, अशा लोकांना आम्ही कारखान्यात रोजगार उपलब्ध करून दिला. प्रत्येकाला माझे काम करण्याची स्टाईल आवडते, असं लोके नाही. जे मला पटतं ते मी करतो, माझ्या हातून जण सेवा करते. शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवू शकतो, युवकांचे प्रश्न सोडवू शकतो, एखाद्याला काही अडचण आली तर तिथं मी मदत करू शकतो. पण बोलणारे असं पण बोलतात की तुम्ही काळ्या कुटुंबाचा एक हिस्सा आहात, उभरतं नेतृत्व आहात किंवा वारसदार आहात असंही म्हणलं जातं. मग आता मी ते काही कुटुंबियाचं वारसदार म्हणून का माझी चुकी झाली? तरुणांना कोणता संदेश देऊ इच्छिता? When the youth raises their voice, power listens. ज्यावेळेस तरुण पिढी आवाज उठवते ना, तर सत्तेला दुखावच लागतं.